के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा। त्याने लोकांकडे भीक मागली, शाळा चालू होती, मला पैसे द्या। यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे। शिवाजी तो पुराने युग की बात है और नए युग की बात बोल रहा हूँ। ते तर सर्व शिंदे फडणवीसांचे कान उघडणे आंदोलन आहे। शाहीचा हल्ला करणाऱ्या लोकांच्या घरात घुसून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर कसं द्यायचं, और तब कल्पना करो कि सावित्री बाई की शादी 10 साल में कर दी गई। शिकार करून खाणारा राम, केंद्र सरकार आक्षेपार्ह विधान करणाऱ्यावर कोणतीही कारवाई करत नाही। ती वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे। आणि तसे का करू नये, कारण त्यातले बहुतांश भाजप नेते आहेत आणि काही गोदी मीडियाचे तथाकथित देशभक्त पत्रकार आहेत। आज देशभरात विशेषतः बेरोजगार तरुणांना धर्माच्या नावावर अफू पाजली जाते। हे लोक धर्माच्या नावावर उन्माद निर्माण करताना दिसतील आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रीतीच्या प्रतिक्रियेमुळे जातीय हिंसाचार होताना दिसतो। महापुरुषांचा अपमान करणे ही जणू एक फॅशनच बनली आहे। दुसऱ्यांच्या धर्मावर किंवा त्यांच्या धर्मगुरू किंवा महापुरुषांविरुद्ध कोणी आक्षेपार्ह टिप्पणी केली तर त्यांचा शिरछेद केला जाईल अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे। ज्याने मान कापली तो सुद्धा एक सर्वसामान्य माणूस आहे आणि ज्याची मान कापली आहे तो देखील सामान्य माणूस आहे। त्यालाही धर्माच्या नावावर अफू पाजली गेली आहे। त्यामुळे हे सामान्य नागरिक स्वतःचेच नुकसान आणि कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे। पण धर्माच्या नावावर हिंदू विरुद्ध मुस्लिम बनवण्याचा भारताचा चौथा स्तंभही आपल्याला दिसतो। घटनात्मक पदावर असलेले लोकशाही तसेच करताना आपण पाहतो। त्यापैकी काहींचे नावे देशासमोर आलेले आहे। भाजपाचे माजी प्रवक्ते नुपूर शर्मा, भाजप आमदार राम कदम, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि आता जितेंद्र आव्हाड यांचे श्रीरामबाबतचे वक्तव्य। जितेंद्र आव्हाड यांच्यावर महाराष्ट्रातील विविध राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतो तर महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार राम कदम यांच्यावर का नाही, असे भीम आर्मीचे म्हणणे आहे। त्यामुळे भीम आर्मी अधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाणे येथे पोहोचले होते। सुमारे वर्षभरापासून कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आपण भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शैक्षणिक संस्था उभारल्या होत्या असे सांगितले होते, ज्याला त्यावेळी भीम आर्मीने विरोध केला आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली। भाजप आमदार राम कदम यांनी चंद्रकांत पाटील यांचे समर्थन करताना भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली होती। भीम आर्मीचे म्हणणे आहे की यवतमाळमधील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, तर चंद्रकांत पाटील आणि राम कदमवर गुन्हा का दाखल होऊ शकत नाही याबाबत आमचा कोणालाही पाठिंबा किंवा विरोध नाही। संदीप खरातचा कमलाकर सूर्यवंशी, गल्ली मीडिया, घाटकोपर, मुंबई। तर काय सांगणार, आज भीम आर्मीचा मोर्चा होता घाटकोपर पोलीस स्टेशनवर। आज भीम आर्मीच्या वतीने घाटकोपर पोलीस ठाण्यावर आंदोलन करण्याचा निर्णय मुंबई कमिटीच्या वतीने घेण्यात आलेला आहे। निर्णय यासाठी घेण्यात आला होता की या देशामध्ये जेव्हापासनं BJPचं राज्य आलं तेव्हापासनं ह्या देशामध्ये कोणीही सुरक्षित नाही। इव्हन जे महापुरुष मयत झाले, आपल्यामधून निघून गेले, ते सुद्धा सुरक्षित नाहीत। ह्या BJPच्या काळामध्ये हे घडतं आहे आणि याला घडवण्याचं कारण एकच आहे की हे सरकार पोलिसांना पाठीशी घालतं, पोलिसांना पुढे करतं आणि ह्या देशामध्ये अराजकता BJPच्या लोकांकडनं वारंवार होत आहे। महापुरुषांची बदनामी केली जात आहे, महापुरुषांवर लांछनास्पद असे शब्दाचा वापर केला जात आहे। याच विभागामधील आमदार राम कदम हा लोकांच्या घरात घुसून मारण्याची भाषा करतो। ह्याच
महाराष्ट्रामध्ये राहणारा संभाजी किडे हा लोकांच्यावर महापुरुषांवर पाहिजे तसं अर्वाच्य भाषेमध्ये वक्तव्य करतो. चंद्रकांत पाटील बाबासाहेबांना भीक मागून शाळा बांधला असं वक्तव्य करतो. परंतु अशा हरामखोरावर कोणीही कुठलाही पोलीस स्टेशनचा अधिकारी कारवाई करत नाही. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही घाटकोपर पोलीस स्टेशन इथे आलेलो आहोत. सांगायचं कारण असं आहे की भीम आर्मी संघटना ही भारताच्या संविधानावर चालणारी एकमेव संघटना आहे. आम्ही आमचे जे आंदोलनं घेतोय हे भारताच्या संविधानाच्या अखत्यारीमध्ये राहून घेतो. कुठल्याही भीम आर्मीच्या आंदोलनामध्ये उद्रेक नसतो. जे काय घडतं, भीम आर्मी ही अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारी एकमेव संघटना आहे आणि आम्हाला भारतीय संविधानाने या भारताचा एक नागरिक म्हणून अधिकार दिलेले आहेत की जो कोणी चुकीचं करत असेल त्याचा अटकाव करण्याचं काम हे भीम आर्मीचं आहे आणि त्याची पूर्तता करण्याचं काम हे स्थानिक पोलिसांचं आहे. याच ठिकाणी पोलिसांना आम्ही मागं निवेदन दिलं होतं, परंतु घाटकोपर पोलिसांनी आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. राम कदमवर कारवाई झाली नाही किंवा संभाजी भिडेवर कारवाई झाली नाही. आज जेव्हा आम्ही इथे पोहोचलो आंदोलन करायला तेव्हा आमच्या इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख साहेब तसेच पोलीस निरीक्षक बनगर साहेब यांनी आमच्या हातामध्ये एक पत्र दिलं आणि ते पत्र कुठलं तर तुमची जी चौकशी आहे ही आम्ही वर्ग केली. म्हणजे ज्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा घडला त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही तुमचं पत्र पाठवलेलं आहे. परंतु ह्याच देशामध्ये ह्याच महाराष्ट्रामध्ये जितेंद्र आव्हाडवर ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडने राष्ट्रवादीच्या आमदारांनी वक्तव्य केलं तिथे तर गुन्हा झाला, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गुन्हे होत आहेत. मित्रांनो, जितेंद्र आव्हाडला एक न्याय आणि चंद्रकांत पाटलाला राम कदमाला एक न्याय हा कुठला घटनेचा आधार आहे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये इथं आलेलो आहोत. तुम्हाला पत्रकार बंधूंना सांगावंसं वाटतं की ह्या देशामध्ये शांतता राहण्याचं काम हे पोलिसांनी केलं पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांनी केलं पाहिजे. कायदा राखण्याला पोलिसांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. जर आंदोलन आमचं चुकीचं असेल तर पोलिसांनी आम्हाला तशी समज दिली पाहिजे. जर आंदोलन ग्राह्य असेल तर पोलिसांनी आम्हाला सपोर्ट केला पाहिजे. आम्ही कायद्याच्या विरोधात न जाणारी लोक आहोत. आम्ही कायद्याला धरून राहणारी लोक आहोत. कायद्याचं उल्लंघन न करणारे आम्ही भीम आर्मीचे पदाधिकारी आहोत. म्हणून पोलिसांना माझी एवढीच विनंती आहे की आम्ही ज्या पद्धतीने तुमच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे तो पत्रव्यवहार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला, परंतु ह्या पुढची जबाबदारी ही पोलिसांची आहे. पोलिसांनी तात्काळ त्या पोलीस स्टेशनमधून अहवाल मागून घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षाही मोठ्यात मोठं आंदोलन उभं करण्याचं काम हे भीम आर्मी संघटना करणार आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान. आमचा मोर्चा हा रद्द झालेला नाही आहे. आम्ही त्यांना निवेदन देतो आणि जे वक्तृत्व केलं चंद्रकांत पाटलांनी केलेलं आहे, राम कदमनी केलेलं आहे आणि मनोहर भिडेंनी केलेलं आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करून घेत नाहीत. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की मनोहर भिडेवर तुम्ही गुन्हे दाखल करून घ्या तर त्यांनी सांगितलं की ते केस आम्ही वर्ग केलेली आहे. आणि चंद्रकांत पाटलावर तर केस त्यांनी घेतलीच नाही अजूनपर्यंत आणि राम कदमवर सुद्धा घेतले नाही त्यांनी. राम कदम देखील ज्यावेळेस शाई फेकण्यात आली होती आपला मनोज बरगडेंनी त्यावेळेस राम कदमनी 307 सारखे गुन्हे जे टाकले त्यांच्यावर. त्याच्यानंतर राम कदमनी हे वक्तव्य केलं की आम्ही घरात घुसून जे शाई फेकले तरी त्याला आम्ही घरात घुसून मारू. ह्या वक्तव्यावर देखील त्यांनी आम्ही सांगून देखील त्यांनी ते केस घेतलेली नाही त्याच्यावर. आणि आता आम्हाला 18/7चं लेटर ते आम्हाला आज आंदोलन घेतलं त्यावेळेस आम्हाला आमच्या हातामध्ये देतात आणि सांगतात आम्ही तुमची केस वरती 0 करून वरती वर्ग केलेला आहे. तर हे आम्हाला उत्तर बिलकुल आम्हाला हे पटलेलं नाही. आणि जरी केलं असं आता तर आम्हाला हे विचारायचं की तुम्ही जे वर्ग केलेलं आहे त्याचं हे उत्तर आम्हाला आता कधी भेटणार आहे आणि लवकरात लवकर आम्हाला हे उत्तर भेटलं पाहिजे, अन्यथा भीम आर्मीचं पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटणार आहे. जय भीम. अशोक सर, आज भीम आर्मीचा मोर्चा होता, अशी माहिती मिळाली की तुम्हाला सकाळपासून डिटेन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, मला डिटेन केलं नव्हतं. हे घाटकोपर पोलीस ठाणे आहे आणि या घाटकोपर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जे काही अधिकारी आजपर्यंत 8 वर्षाचा अनुभव आहे, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्त्यांना कधी यांनी जास्त त्रास दिलेला नाही आहे. हा पण पोलिसांना वरतून राजकीय दबाव असतो, राजकीय दबावापोटी काही कामं करावं लागतात. तर आम्ही आजपर्यंत पोलिसांना कधी विरोध केला नाही, त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी सहकार्य केलेलं आहे. ज्यावेळी दबाव येतो त्यावेळी त्यांना ते काम करावं लागतं, त्याचा आम्ही निषेधही केलेला आहे. आणि आज आमचं इथे आंदोलन होतं, परंतु आम्ही 1 वर्षापूर्वी म्हणजे 10/12/2022ला
राम कदम आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका टाकलेली आहे. जे त्यांनी बाबासाहेब आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं, त्यांनी भीक मागितली, शाळा निर्माण केल्या, संस्था निर्माण केल्या, त्याच्याबद्दल ह्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं. आणि या ठिकाणी संजय ढहाके म्हणून सिनियर होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही FIR घेत आहोत. तिथे ACP म्हणून होते नार्वेकर, ते पण त्यांनी सांगितलं की FIR घेतो, परंतु त्यांनी न घेतल्यामुळे ते आम्ही आंदोलन केलं. इथं पत्रव्यवहार केला होता आणि त्यांनी FIR न केल्यामुळे आम्ही कोर्टामध्ये याचिका टाकली. आणि उद्या 10 तारीख आहे, जे आंदोलन केलं होतं उद्या 10 तारखेला 11 महिने पूर्ण होतात. आणि ज्यावेळी जितेंद्र आव्हाडवरती गुन्हा दाखल होतो आणि एका जिल्ह्यामध्ये नाही, कमीत कमी 7-8 ठिकाणी गुन्हा दाखल होतो, मग ह्या लोकशाहीमध्ये आम्हाला प्रश्न पडतो की ह्यांनी पण महापुरुषाचा अपमान केलेला आहे. आणि महापुरुष नाही यांनी पण महापुरुषाचा अपमान केला. चंद्रकांत पाटील आणि राम कदम यांनी किंवा भगतसिंग कोश्यारी असतील किंवा अनेक BJPचे पदाधिकारी किंवा आमदार मंत्री आहेत, यांनी महापुरुषाचा अपमान केलेला आहे, अवमान केलेला आहे, बदनामी केली. आणि जितेंद्र आव्हाड एक वक्तव्य करतो, त्यांच्याबद्दल लगेच 3 किंवा 2 दिवसामध्ये 7-8 ठिकाणी FIR दाखल होतात. म्हणजे या लोकशाहीमध्ये हे चित्र जे निर्माण झालं आहे की भारतीय जनता पार्टीचा एक वेगळा कायदा या भारत देशामध्ये निर्माण झाला आहे आणि बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं त्याचा एक कायदा वेगळा आहे. त्या कायद्याला नाकारून या 2014 पासून एक वेगळा कायदा BJP सरकारने आणलेला आहे. जसं ED असेल किंवा अजून वेगवेगळ्या स्वरूपात ते गुन्हे दाखल लोकांना करतात, ब्लॅकमेल करतात, दबाव टाकतात आणि असंच आमच्या पोलिसांवर पण दबाव टाकतात आणि आम्हाला आंदोलन आज करू देत नाही आहेत. तर आम्हाला ठीक आहे, आम्ही पोलिसांचाही आम्ही काही गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्यांच्या काही सूचनांचा आम्ही आदर सन्मान केलेला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्हाला 1 हप्त्याची वेळ द्या, कारण जे काही न्यायप्रविष्ट आहे, आम्ही याचिका टाकली होती राम कदम आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात, त्याच्याबद्दल तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, तर ते आम्ही मान्य केले. परंतु मनोहर भिडे यांनी तिरंग्याचा अपमान केला होता. त्या संदर्भात आमचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड आणि मुंबईच्या टीमने यांना ॲप्लिकेशन दिलं होतं, परंतु त्याच्याबद्दल आजपर्यंत त्यांनी आम्हाला लेखी अहवाल दिला नव्हता किंवा उत्तर दिलं नव्हतं. आज त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की 8व्या महिन्यातलं 2023, म्हणजे मला वाटतं 8, 9, 10, 11, 7-8 महिने झाले, त्यावेळेस आम्हाला पत्र ते आत्ता देत आहेत की आम्ही वर्ग केलेले, चौकशी चालू आहे. आम्ही त्यांना विनंती केली की चौकशी नाही, आत्ताच्या आता तुम्ही 0 FIR घ्या आणि तिकडे वर्ग करा FIR. तर त्यांनी आम्हाला 1 हप्त्याची वेळ मागितलेली आहे. अजून आम्ही माहिती घेतो तिकडे FIR झाला की नाही झाला. परंतु आम्ही लोकशाहीमध्ये आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आम्ही कधी पोलिसाचा अपमान केला नाही, त्यांच्या सूचनेचा अनादर केलेला नाही, परंतु ह्यावेळी आम्ही पोलिसाचं ऐकणार नाही. त्यांनी आमच्याकडून फक्त 1 आठवडा मागितलेला आहे, 7 दिवस मागितलेले आहे. जसे आमचे महाराष्ट्राचे मुख्य महासचिव सुनील थोरात यांनी सांगितलं की 1 हप्त्यानंतर अगर तुम्ही आम्हाला व्यवस्थित उत्तर दिलं नाही आणि तिकडे FIR झालं नसेल तर तुम्हाला इथे FIR घ्यावा लागेल. त्याकरिता आम्ही आमच्या संख्येनुसार या ठिकाणी आंदोलन करू. आत्ता आम्ही फक्त मोजकेच पदाधिकारी आलेलो आहोत, आम्ही मुंबईच्या पदाधिकाऱ्याला बोलवलं नाही. मग त्यावेळी आम्ही ठाणा असेल, पालघर असेल, पनवेल असेल, विरार असेल किंवा ही मुंबई असेल, आम्ही सगळीकडे पदाधिकारी बोलू आणि ज्या पक्षाला आम्हाला समर्थन द्यायचं असेल त्याही पक्षांच्या पदाधिकारी आम्हाला येणार. कारण आज आम्हाला राष्ट्रवादीने समर्थन दिलं होतं, वेगवेगळ्या पक्षाने समर्थन दिलं होतं, पण आम्ही त्यांना सांगितलं की नाही, हे सामाजिक आंदोलन आहे, आमची सामाजिक संघटना आहे, तुम्ही इकडे यायचं नाही, कारण हे राजकारण नाही आहे आणि आमची राजकीय भूमिका नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना इथं येऊ दिलेलं नाही. पण ह्याच्यानंतर आम्ही त्यांनाही घेऊन येऊ आणि या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करू. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. म्हणजे तुम्हाला 7 किंवा आम्ही 10 दिवसांनी तुमच्याकडे अगर आम्हाला लेखी उत्तर मिळालं नाही, आम्ही तुम्हाला फोन नाही करणार, विचारणार नाही. तुम्ही स्वतःहून आम्हाला सांगा हे आणि बोलवा आणि या ठिकाणी आम्हाला जे काही स्पष्टीकरण असेल ते द्या. अगर FIR तिकडे झालं नसेल तर तुम्हाला 10 दिवसांनी इथं FIR घ्यावा लागेल आणि इथं आल्यानंतर आम्ही हातामध्ये संविधान घेऊन ह्याच गेटवरती बसू आणि या पोलीस चौकीच्या गेटला टाळा मारू. तुम्ही आमच्यावर 353 टाका ना तर कुठलाही कलम टाका. आत्ताही आमची तयारी होती आंदोलन करण्याची, तुम्हाला जे कलम टाकायचे टाका सांगितलं होतं, परंतु कोर्टामध्ये याचिका टाकल्यामुळे आम्ही त्याचा अनादर करू शकत नाही, अवमान करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही असं एक त्यांच्या सूचनेचं पालन केलं की आज आम्ही फक्त तुम्हाला निवेदन देतो आणि तुम्ही जे काय आम्हाला विनंती केली त्याला मान देतो आणि 10 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी अगर आलो आणि FIR आम्हाला झालेला भेटला नाही तर याच ठिकाणी FIR झाला पाहिजे. म्हणून आमचे अविनाश गरुड जे मुंबईचे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व टीम या ठिकाणी तीव्र आंदोलन करू.